वेलकम टू धानेश दीपाली युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे एक व्हिडिओ आहे ना, खूपच आगळा वेगळा व्हिडिओ होणार आहे. तर ही व्हिडिओ माझ्या केसावर मी बनवणार आहे स्पेशल. तर माझे बरेच मित्र आहेत की त्यांचं थोडंसं केसाचा पण प्रॉब्लेमच आहेत. त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवत आहे. तर सगळेजण लक्षपूर्वक पूर्णपणे व्हिडिओ बघा. मला डॅन्ड्रफ आणि थोडंसं हेअर ग्रोथचा इश्यू बरेच दिवसापासून येत होता. तर मी असं प्लॅन केलोय की 1 महिन्यामध्ये 4 वेळा कटिंग करायचं आहे. पूर्णपणे क्लीनिंग करायचं आहे. मग त्या 8 दिवसानंतर म्हणजे 10-10 दिवसाचा गॅप ठेवायचा आणि 4 वेळा शेव्हिंग करायचं आहे पूर्णपणे क्लीन. कसं रिझल्ट येते बघूयात आणि त्यामध्ये थोडंसं मेडिसिन पण आहे. ती कुठलं मेडिसिन मी यूज करणार आहे. कोकोनट ऑइल आणि व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल ही 2च मी यूज करणार आहे. तर आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे एक फोटो मी साइडला देतोय. हेअर माझं कसं केस होते ते तुम्ही बघू शकता. तर बघूया कसं-कसं माझ्या केसामध्ये फरक पडतंय आणि तुमच्यासोबत मी रोज एक व्हिडिओ करून तुमच्यासोबत मी शेअर करतो. हे आगळा-वेगळा प्रयत्न यशस्वी होईल का? बघूयात आपण आणि तुम्ही पण सगळेजण मला वैयक्तिक सपोर्ट कराल असं मला आशा करतोय. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हेअर मी फोटो टाकल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही पोचे. तर ह्या जे पोर्शन आहे थोडंसं कमी प्रमाणामध्ये कमी झालेले होते. साइडला होतं व्यवस्थितपणे. त्यासाठी म्हटलं की आपण एकदा प्रयत्न करून बघूयात. बरेच लोकं सांगतात की क्लीन शेव्ह केल्यानंतर 4-5 वेळा क्लीन शेव्ह केल्यानंतर केस खूप छान येतात असं सांगतात. बघूया नक्की कसं होतंय आणि तुमच्यासोबत मी शेअर करतो. थँक यू सो मच.